42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारे घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. ओके, माहिती दिली आहे प्रश्नामध्ये. त्याकरिता किती अनुच्छेदांचा समावेश करण्यात आला? आन्सर आहे यापैकी नाही. अनेक विद्यार्थ्यांनी कळवलं की सर आमचा चुकला, घाईघाईमध्ये आम्हाला वाटलं की अरे हां मला 10 आठवलं की बाबा 11वी जी आहे ही 86व्या घटनादुरुस्ती 2002 टाकलेलं कर्तव्य आहे वगैरे. पण एक बेसिक आहे की आपण घाईमध्ये अनुच्छेदांचा हा शब्द जो आहे तो आपल्या मनातल्या मनात आपण कर्तव्यांचा असा वाचतो आपसुक. कारण 11 कर्तव्य आणि स्वर्णसिंह समितींनी मग किती सांगितली काय हे आपल्या डोक्यात तो असतो आकडा. खरं तर आन्सर काय आहे याचं एकच आहे. 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 काय समाविष्ट केलं? भाग 4A हा एक नवीन भाग समाविष्ट केला आणि अनुच्छेद 51A हे एकच आर्टिकल समाविष्ट केलं आणि त्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला होता. ज्या समितीच्या शिफारशीने हे झालं त्या समितीचं नाव काय आहे? स्वर्णसिंह समितीच्या शिफारस तिथे होत्या. त्यांनी 8 कर्तव्य समाविष्ट करा असं सांगितलं होतं. 42नं 10 केल्या आणि 11वं जे काही मूलभूत कर्तव्य आहे हे 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002 तिथं समाविष्ट केलं. तुमचं जे पाल्य आहे किंवा तुमचं जे अपत्य आहे 6 ते 14 मधलं त्याच्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सो हे 11वं कर्तव्य 86ने टाकलं. म्हणजे स्वर्णसिंहनं 8 शिफारशी केल्या, 42नं 10 मूलभूत कर्तव्य टाकली आणि 86ने 11वं टाकलं. आपल्याला प्रश्न विचारलाय की समावेश करण्यात आला त्याकरता किती अनुच्छेदांचा समावेश करण्यात आला? तर अनुच्छेद मात्र एकच आहे, आर्टिकल 51 आहे. त्यामुळे आन्सर यापैकी नाही. घाईघाईमध्ये बऱ्याच लोकांनी 10 असं लिहिलं. मला जे मुलांनी कळवलं की 10 लिहिलं आम्ही, आम्हाला बरोबर लक्षात आलं की 86ने. पण अनुच्छेदांचं विचारलं की कर्तव्यांची संख्या विचारली हे बघायला पाहिजे. इथं काय आहे ना, खूप लोक म्हणले सर मला येत होतं पण ती सिली मिस्टेक झाली. तुम्ही सिली मिस्टेक करताय की हुशार मिस्टेक करताय याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. तुम्ही 4 सर्कलपैकी कुठलं काळं करताय याच्याशी आम्हाला कर्तव्य आहे. त्यामुळं स्वतःला असं वरती नेऊन बस, अरे मला येत होतं पण सिली झालं. तुला येत होतं याच्याशी आम्हाला आयोगाला कर्तव्य नाही. तू कुठलं वर्तुळ काळं केलं याच्याशी कर्तव्य आहे. हे जेवढं रॅशनली तुम्हाला पटकन कळेल तेव्हा तुम्हाला सक्सेस जे आहे ते लवकर मिळेल.